केंद्र सरकारला वक्फ कायद्यात सुधारणा करायची. प्राप्त माहितीनुसार या बदलांना केंद्रीय मंत्रिमंडळानं यापूर्वीच मंजुरी दिली आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या आठवड्यात यासंबंधीचे विधेयकही संसदेत आणले जाण्याची शक्यता आहे. हा एक प्रकारे वक्फ बोर्डाचा अधिकार छाटणे आणि वचक ठेवणे याचा प्रयत्न मोदी सरकारचा आहे. अंदाजानुसार केंद्र सरकार वक्फ कायद्यात जे बदल करण्याच्या तयारीत आहे त्यात कोणाचीही मालमत्ता स्वतःची म्हणून घोषित करण्याच्या मनमानी अधिकाराचा समावेश आहे. वक्फ बोर्डाचा अधिकार नेहमीच वादात राहिलाय. सध्या भारतात 28 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यामध्ये एकूण 30 वक्फ बोर्ड आहेत आणि एक केंद्रीय वक्फ परिषद आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिल्ली वक्फ बोर्डाच्या ताब्यात असलेल्या 123 मालमत्तांची प्रत्यक्ष तपासणी करण्याचे आदेश दिले होते. यानंतर केंद्रीय नगरविकास मंत्रालयानं दिल्ली वक्फ बोर्डानं दावा केलेल्या सर्व मालमत्तांना नोटीस बजावली होती. वक्फ कायद्यात बदल करण्यासाठी विधेयक आणण्यावर केंद्र सरकारच्या चर्चेचं कारण म्हणजे तमिळनाडूतील तिरुचेंदुराई येथे घडलेली ही एक घटना आहे. सप्टेंबर 2022 मध्ये तमिळनाडू वक्फ बोर्डानं या संपूर्ण हिंदू बहुसंख्य गावाची मालकी घोषित केली होती. यामध्ये गावातील एका मंदिराच्या जमिनीचाही समावेश होता, जी सुमारे 1,500 वर्ष जुनी असल्याचं सांगितलं जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार वक्फ कायद्यात जे बदल करू इच्छिते त्यात वक्फनं दावा केलेल्या सर्व मालमत्तांची अनिवार्य पडताळणी आणि वक्फ बोर्डाच्या सर्व वादग्रस्त मालमत्तांचाही समावेश आहे. मालमत्तेची पडताळणी करणं अनिवार्य आहे. मुस्लिम कार्यकर्त्यांनीही केंद्र सरकारच्या पावलांचं समर्थन केलं आहे. हे विशेष.